गुड इव्हनिंग गाईज. आज दिवाळी पाडवा 3:30 मुहूर्तातला एक मोठा मुहूर्त, ज्याच्यामध्ये मुलगी वडिलांना ओवाळते. ही बघा आमची चिमुकली माझ्यावर जीव ओवाळून टाकते आणि आमची मिळकल आता औक्षण करत होती. मग मी तिला तामून तिच्याकडनं थोडंसं टुकमुक करत होतो. मी तिला आधार दिला, असं छानपैकी तिने ओवाळून घेतलं. आणि ज्याच्यामध्ये बायकोसुद्धा नवऱ्याला ओवाळते आणि ही आमची आमच्या सौभाग्यवतीने सुद्धा मला ओवाळून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो फटाके फोडायला. मग अनुश्रीने फटाफट मस्तपैकी पाऊस फोडला, कोटी फोडली. त्याच्यानंतर तिची चप्पल निघाली, पळा 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 नाही तर पाऊस पडेल. मग अनुश्रीने नागोळी फोडली, चक्र फोडले आणि खूप तिने धमाल केली. पळा 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 परत अजून एक कोटी फोडली. त्याच्यानंतर खूप तिने अशी धमाल करत, हे बघा तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये, ये शी इज सो हॅपी. आणि त्याच्यानंतर चक्र, याला काही भागात भुईचक्रसुद्धा म्हणतात. आणि त्याच्यानंतर होता नागगोळीचा नंबर. अनुश्रीने पहिल्यांदाच नागगोळी बघितली आणि तिला खूप आनंद झाला. असे नाग निघतात, इट्स रिअल नाग. आणि मग थांबा थांबा, मला खेळायचं पण आहे म्हणून पटकन ती पोडियमवर पळाली आणि तिच्या फ्रेंडसोबत खेळायला लागली. मग आमचं जेवण बाकी होतं. मग आम्ही गेलो सँडविच हाऊसला. आमच्या घराजवळच एक शॉप आहे जिथे खूप छान प्रकारचे सँडविच मिळतात. आम्ही एक बर्गरसुद्धा घेतला होता